प्रिय भाई बहनों, आज की रोटी की घर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांचे मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 25 डिसेंबर 2024 बुधवार। शब्द देख जाला आणि आपल्या मते राहिला जान पहिला अध्याय 14 वचन। मला खूप आनंद होत आहे। मी आठवला आमच्या प्रत्येक सदस्याला माझ्या प्रेमळ ख्रिसमसाच्या शुभेच्छा देतो। या ख्रिसमसच्या दिवशी देवाची उपस्थिती आणि त्यांची दैवी आनंद तुमचे हृदय आणि घरे भरू दे। आज आपल्यासाठी अर्भक म्हणून जन्म येणारा येशू ख्रिस्त कोण आहे? तो एकच परिपूर्ण देव आहे। तो पूर्णपणे दैवी आहे। त्याच वेळी तो पूर्णपणे मानव होता, जो फादर गॉडच्या बरोबरीचा होता। त्याने स्वतःला रिकामे केले आणि मनुष्याची रूपात आला। फिलिपियर 2 अध्याय 6 वचन 7 वचन मध्ये आपण वाचतो, येशू देवाची रूपात असल्याने देवाची बरोबरीने लूट करणे हे त्याने मानले नाही, परंतु स्वतःला प्रतिष्ठा नसून गुलामाचे रूप धारण केले आणि मनुष्याची प्रतिरूपात आले। प्रेषित योहान असेही म्हणतो, सुरुवातीला शब्द होता आणि शब्द देवाबरोबर होता आणि शब्द देव होता आणि शब्द देव बनला आणि आपल्या मध्ये राहिला। जान 1 अध्याय 1 आणि 14 वचन। प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची 2 सत्ये आपण पूर्णपणे समजून घेतली पाहिजेत, स्वीकारली पाहिजेत आणि त्यावर विश्वास ठेवला पाहिजे। प्रथम, तो देव आहे। दुसरे, तो शब्द आहे जो देख झाला। ही 2 सत्ये पक्षाची 2 पंखांसारखी आहेत। काही जण एक पंख दृश्यापासून लपवून ठेवतात आणि दुसऱ्या पंखानेच उडू देतात। ते असे म्हणतात की येशू ख्रिस्त फक्त एक माणूस आहे, एक चांगला माणूस आहे, एक माणूस आहे ज्याने भविष्यवाणी केली आहे आणि एक माणूस आहे ज्याने चमत्कार केले आहेत। अशा प्रकारे ते केवळ त्यांची मानवतेकडे निर्देश करतात आणि त्यांचे देवत्व नाकारतात। आणि असे काही आहेत जे त्यांची मानवतेबद्दल अजिबात बोलत नाहीत, पण फक्त त्यांचे देवत्व बद्दल। ते फक्त या वस्तुस्थितीवर लक्ष केंद्रित करतात की तो महान देव आहे, म्हणून तो असे परिपूर्ण पवित्र जीवन जगू शकला, म्हणून तो असे अद्भुत चमत्कार करू शकला। अशा प्रकारे ते फक्त त्यांचे देवत्वाचा उल्लेख करतात आणि तो देगात आलेला देव आहे हे समजण्यात ते अपयशी ठरतात। जेव्हा देवाला पहिला आदाम निर्माण करायचा होता, तेव्हा तो म्हणाला, आपण आपल्या प्रतिरूपात आपल्या प्रतिरूपानुसार मनुष्य घडवूया। परंतु जेव्हा त्याने येशूला दुसरा आदाम या जगात पाठविण्याची इच्छा केली, तेव्हा त्याने त्याला केवळ देवाची प्रतिमेत आणि प्रतिरूपातच नाही, तर एक परिपूर्ण मनुष्य म्हणून देखील पाठवले। अशा प्रकारे तो परिपूर्ण अर्थाने देव आणि मनुष्य होता। पहिला आदाम पापात पडला। दुसऱ्या आदामने पापावर विजय मिळवण्यासाठी स्वतःला पापाचे अर्पण म्हणून अर्पण केले। पहिले आदाम सैतानाचा गुलाम बनला, पण दुसऱ्या आदामने सैतानाचे टोके टेचून आपल्याला त्याच्यावर विजय मिळवून दिला। प्रेषित पौल लिहितो, जसे आदाम सर्व मरतात, त्यांचेप्रमाणे ख्रिस्तामध्ये सर्व जीवित केले जातील। 1 कोरिंथियर 15 अध्याय 22 वचन। पहिला मनुष्य आदाम हा जीवित प्राणी बनला। शेवटची आदाम जीवन देणारा आत्मा बनला। 1 कोरिंथियर 15 अध्याय 45 वचन। देवाची मुलांनो, आपल्यासाठी किती मोठा आशीर्वाद आहे की ख्रिस्ताचे जन्म एक परिपूर्ण मनुष्य आणि परिपूर्ण देव म्हणून झाला। तो देव झाला आणि आमच्यासाठी आमच्यामध्ये राहिला। तो आमचा आदर्श आहे आणि आमच्यासाठी आदर्श उदाहरण आहे। तो आमचा प्रभू आहे। पुढील चिंतनासाठी श्लोक यासाठी तुम्हाला बोलविण्यात आले आहे, कारण ख्रिस्तानेही
आमच्यासाठी दुःख सहन केले आणि आम्हाला एक उदाहरण देऊन टाकले की तुम्ही त्यांची चरणाची अनुसरण केले पाहिजे. पहिली पत्र 2 अध्याय 21 वचन. दिवसासाठी बायबल वचन सकाळी सफनिया 1 अध्याय से 3 अध्याय, संध्याकाळी प्रकटीकरण 16 अध्याय. धन्यवाद.